हे एव्हरीवन आणि नमस्कार मंडळी। आज आपण मिरचीचा महाराष्ट्रीयन स्टाईल ठेचा बनवणार आहोत आणि हा ठेचा बनवण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या लागतात। तर सर्वप्रथम आपण कोणत्या मिरच्या आणि किती प्रमाण घेतले ते पाहूयात। कमी तिखट असलेल्या पोपटी रंगाच्या इथे या मिरच्या मी 30 ग्राम एवढ्या घेतलेल्या आहेत आणि तिखटाच्या मिरच्या 15 ग्राम एवढ्या घ्यायच्या आहेत। आपल्याला ह्या मिरच्या तव्यावरती भाजून घ्यायच्या आणि जेव्हा यांचा रंग चेंज होईल तेव्हा याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 TSP एवढं तेल। तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे हाफ TSP एवढे, 2 ते 3 टेबलस्पून कच्चे शेंगदाणे आणि त्याच्यानंतर लसूण घ्यायचा आहे 2 टेबलस्पून एवढा। हे व्यवस्थित आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर याच्यामध्ये मीठ हाफ TSP एवढं, 2 टेबलस्पून एवढी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे आणि कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता सगळं आपण हे ठेचून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे हे ठेचण्यासाठी खलबत्ता वगैरे नसेल तर तुम्ही हे मिक्सरला थोडंसं मोठाड वाटलं तरी चालेल। पारंपरिक, आधुनिक तसेच नवीन लेटेस्ट बेकरी स्टाईलचे सुद्धा अनेक रेसिपीज या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। इथं आपला हा ठेचा तयार झालेला आहे आणि हा एवढाच मोठाड असा आपल्याला ठेचायचा असतो। पॅक डब्यामध्ये हा ठेचा फ्रीजमध्ये ठेवल्यास 8 दिवस खराब होत नाही। तर इथे हा तयार झालेला आहे दोन प्रकारच्या मिरच्यांचा ठेचा। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।